सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळचे 5:32 होत झालेली आहेत. आता ऐकूयात व्यंगचित्रकला याविषयी संजय घोगळे यांची गीतांजली जाधव यांनी घेतलेली मुलाखत. रसिका हो, आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपल्याला विरंगुळा हवा असतो. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, तरीही पारंपरिक व्यंगचित्रकला ही आजही लोकांना हसविण्यात, समाजातील चालू घडामोडींवर मार्मिक भाष्य करण्यात आपला खारीचा वाटा उचलून धरत आहे. खारीचा वाटा अशासाठी संबोधला आहे की व्यंगचित्रकला ही कला आज दुर्मिळ होत चालली आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी आजही काही कलाकार धडपडत आहेत. व्यंगचित्रे आणि तीही आपल्या मालवणी भाषेत सादर करणारा एक कलाकार कोकणच्या या भूमीत उदयास आला असून त्यांच्या या कलेची जगभरात दखल घेतली गेली आहे. श्रोते हो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सुप्रसिद्ध मालवणी व्यंगचित्रकार श्री संजय गोविंद घोगळे सर आलेले आहेत. संजयची चावडी मालवणी व्यंगचित्रे या सदरामधून अनेक माध्यमातून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध होत असतात. तसंच त्यांची आजपर्यंत आठवणीतला वेंगुर्ला, स्वप्नातला वेंगुर्ला आणि पचकारम्या ही 3 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा या व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार असून त्यांच्यातील व्यंगचित्रकाराबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपली व्यंगचित्रे अनेक माध्यमातून प्रसिद्ध होत असतात. विशेषतः सोशल मीडियाच्या माध्यमातून ती घराघरात पोचली आहेत. व्यंगचित्रकार म्हणून घडण्याचा आपला प्रवास आमच्या श्रोत्यांना जाणून घ्यायला आवडेल. व्यंगचित्रकार म्हणून घडण्याचा माझ्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर मला माझ्या बालपणाबद्दल थोडंसं सांगावंसे वाटलं. लोकांचे बालपण खेळण्यात जाते, यात कष्ट, अभ्यास, संघर्ष आहेच. परंतु माझे बालपण गरिबी, कष्ट, संघर्ष याचबरोबर नगर वाचनामध्ये जाऊन वाचन करण्यात गेले. माझे मन कधी खेळण्यात रमलेच नाही. शाळा सुटली की सकाळ संध्याकाळ मी नगर वाचनालयात जाऊन बसायचो. अगदी आश्चर्य वाटेल अशा वयात म्हणजे मला जेमतेम लिहिता वाचता येऊ लागले तशी मला वाचनाची आवड निर्माण झाली. वेंगुर्ले नगर वाचनालयाच्या 2 इमारतीपैकी जुना इमारतीमध्ये विविध वृत्तपत्रांचा विभाग होता. त्याकाळी जवळजवळ प्रत्येक वृत्तपत्रात पहिल्या पानावर व्यंगचित्रांना स्थान असायचे. R.K. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, वसंत सबनीस सारखे अनेक नामांकित व्यंगचित्रकार त्यावेळी या क्षेत्रात आघाडीवर असायचे. रोजच्या घडामोडीचे प्रतिबंध त्या व्यंगचित्रात दिसायचे. त्याकाळी मार्मिक, जत्रा, तसे आवाज सारखे अनेक अंक प्रामुख्याने व्यंगचित्रांनाच वाहून गेलेले असत. थोडीफार चित्रकला माझ्याही अंगात होती. आपणही व्यंगचित्र काढावीत असे नेहमी वाटायचे. मात्र तसे धाडस करायचा कधी प्रयत्न केला नाही. पुढे शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये शासकीय नोकरीसाठी स्थायिक झालो आणि लेखन, वाचन, चित्रकला हे सगळे विसरून गेलो. नोकरी, संसार यामध्ये गुरफटून गेलो. साधारण 2014-15च्या दरम्यान सोशल मीडियावर घनश्याम देशमुख यांच्या बोलक्या रेषाचे वादळ आले. मी त्यांच्या व्यंगचित्रांच्या प्रभावाखाली आलो आणि आपणही व्यंगचित्र काढून बघूया असे ठरवले. सुरुवातीला वाटले नव्हते की हौस एवढ्या मोठ्या व्यासपीठावर घेऊन जाईल. खरं तर आपण गरिबीमध्ये कष्टात बालपण घालवलं. आपल्या लिखाणात त्या संघर्ष काळाबद्दल आम्ही बरंच वाचलं आहे सर. तरीही आपण या वेदना लपवून लोकांना हसवण्याचा मार्ग स्वीकारला. या कार्याबद्दल तर आपल्या कार्याला सलामच केलं पाहिजे. सर, आपण पहिलं व्यंगचित्र कधी काढलं आणि त्याला रसिकांचा प्रतिसाद कसा मिळाला याबद्दल आम्हाला सांगा. खरं सांगू, लोकांना रडवणे फार सोपे असते, हसवणे मात्र अवघड असते. माझ्या लेखनात दुःखाची झालर असते, व्यंगचित्रांमध्ये या उलट असते. याचा अर्थ असा नव्हे की माझी सर्वच व्यंगचित्रे ही केवळ हसवतात. काही व्यंगचित्रांमधून मी सामाजिक प्रश्नावर देखील बोट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. शासकीय सेवेत असल्याने राजकीय विषयापासून मात्र मी 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. असो, मागच्या प्रश्नात मी सांगितल्याप्रमाणे बोलक्या रेषांच्या प्रभावाखाली आलो आणि मी माझ्या कॉलेज ग्रुपला हसवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर व्यंगचित्रे काढू लागलो. माझे व्यंगचित्र फार काही जुने नाही. 4 जुलै 2015 रोजी मी पहिले व्यंगचित्र काढले. लोकांना ते आवडले, मागणी वाढू लागली. मग लोकांपर्यंत पोहोचायचे कसे, तर संजयची चावडी मालवणी व्यंगचित्र हे फेसबुक पेज मी सुरू केले. त्या फेसबुक पेजवरच माझी व्यंगचित्र लोकांपर्यंत पोहोचू लागली. खूप छान सर. आपल्या संजयची चावडीने तर 7 समुद्रापार झेप घेतली आहे.
आपली बहुतांशी व्यंगचित्रे ही मालवणी भाषेतीलच असतात. तर संजयची चावडीचा साता समुद्रापारचा प्रवास कसा झाला याबद्दल आमच्या श्रोत्यांना कृपया सांगा. खरं सांगू, आपल्या मालवणी भाषेची गोडी ही साता समुद्रपार कधीच जाऊन पोहोचली. हो सर. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांना मालवणी भाषेची आवड आहे. व्यंगचित्र काढून फेसबुक पेजवर टाकले की क्षणार्धात ते सर्वत्र पोचायचे. माझी ही व्यंगचित्रकला याच माध्यमातून अमेरिका स्थित मराठी कल्चर आणि फेस्टिवल या संस्थेपर्यंत पोहोचली. त्यांनी मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्यांच्या दुसऱ्या अंकात त्यांनी मला व्यंगचित्र पाठवण्याची विनंती केली. या अंकासाठी मात्र मी मराठीमध्येच व्यंगचित्र काढली आणि दरवर्षी त्यांच्या मागणीप्रमाणे मी व्यंगचित्रे रेखाटत गेलो. त्यांच्या दिवाळी अंकात मला दरवर्षी मानाचे स्थान आणि क्रेडिटसुद्धा असते. ही मी माझी खूप मोठी अचिव्हमेंट समजतो. तदनंतर अमेरिकेमधीलच दुसऱ्या एका मराठी माणसाच्या संस्थेने अमेरिकेमध्ये एक मराठी रेडिओ चॅनल आणि मराठी वेबसाईट सुरू केली, ज्याचं नाव आहे महामाता. माझी व्यंगचित्र त्यांच्यापर्यंत यापूर्वीच पोहोचली होती. त्यांनी ती त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यासाठी माझी परवानगी मागितली. पुढे बराच काळ त्यांच्या वेबसाईटवरती व्यंगचित्र प्रसिद्ध होत होते. छान सर. आपल्या लेखनातून तसंच व्यंगचित्रांमधून वेंगुर्ला, आपला जिल्हा सिंधुदुर्ग तसंच आपली बोलीभाषा याबद्दल सार्थ अभिमान दिसून येतो. विशेषतः मालवणी बोलीभाषेचा तुम्ही प्रचार प्रसार करत असता. मालवणी भाषेबद्दल तुम्हाला एवढं प्रेम का, किंवा व्यंगचित्र मालवणी भाषेतून रेखाटण्याकडे तुमचा कल का असतो याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझा जन्म आणि शिक्षण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य वेंगुर्ला या शहरात झाले, तरी मी नोकरीसाठी 25 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्यास होतो. बरं. सन 1996 जेव्हा मी मुंबईत नोकरीनिमित्त गेलो तेव्हा मी निरीक्षण केलं की भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक मुंबईत आपले पोट भरण्यासाठी आले आहेत. हो. ते आपली बोलीभाषेला बोलायला लाजत नसत. मी ज्या सरकारी कार्यालयात नोकरीसाठी हजर झालो ते महाराष्ट्र शासनाचे कार्यालय असल्याने सर्वच लोक मराठी होते. त्यातील जवळजवळ निम्मे मालवणी भाषिक होते. उर्वरित महाराष्ट्राचे इतर कोनाकोपऱ्यातून आले होते. त्यांच्या बोलण्यात त्यांच्या स्थानिक भाषेचा लहेजा असायचा. मात्र मालवणी भाषिक लोक मालवणीत बोलत नसत किंवा बोलण्याचा प्रयत्न करत नसत. मग मी त्यांच्याशी बोलताना मुद्दामून मालवणीत बोलायचो. त्यांना गंमत वाटायची. हळूहळू माझ्याशी बोलताना तेही मालवणीत बोलू लागले. याशिवाय इतर लोकांनाही आमचे मालवणी संभाषण ऐकायला गोड वाटायचे. आणि आपण जेव्हा आपल्या गावापासून दूर जातो ना तेव्हा खरोखरच आपल्या गावाबद्दल आवड निर्माण होते किंवा आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची आठवण येतच राहते. तिच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. मालवणी भाषेच्या प्रेमापोटीच जेव्हा मी व्यंगचित्र रेखाटायला सुरुवात केली तेव्हा मी मालवणी भाषेतून असली पाहिजे असा अट्टास ठेवला. आणि खरं सांगू, माझ्या व्यंगचित्रांना जो काही प्रसाद मिळाला त्याचं पूर्ण श्रेय फक्त मालवणी भाषेलाच जाते. आता मालवणी भाषा म्हटली की गावागावानुसार त्यात फरक पडत जातो. मी मूळचा वेंगुर्ल्याचा असल्याने माझ्या मालवणी भाषेवर वेंगुर्ल्यातील मालवणी भाषेचा प्रभाव होता. त्यात मी शहरातील शहरी ग्रामीण मालवणी भाषामध्ये थोडासा फरक आहे. मी शहरी भागाचा असल्यामुळे तसा तो प्रभाव माझ्या मालवणी भाषेवर आहे. काही लोकांना तो खटकला आहे. तसं काही लोकांनी मला व्यक्तही झाले, परंतु मी डगमगलो नाही. मी माझ्या भाषेवर ठाम राहिलो आणि त्यातून हा आजपर्यंत प्रवास घडत गेला. आणि यामधून सर असं दिसून येतं की तुम्ही तुमची बोलीभाषा सोडली नाही. आजकाल सोशल मीडियाचा प्रभाव सर्वत्र दिसून येत आहे. तर आपण व्यंगचित्र प्रकाशित करण्यासाठी सोशल मीडियाचाच आधार का घेतला, आणि सोशल मीडिया व्यतिरिक्त आपली व्यंगचित्रे कुठे कुठे प्रसिद्ध झाली आहेत? मी इथे स्पष्ट करतो की मी काही व्यावसायिक व्यंगचित्रकार नाही. केवळ छंद म्हणून मी या कलेकडे वळलो. ही व्यंगचित्र घेऊन कोणत्या वृत्तपत्राच्या, साप्ताहिकाच्या किंवा दिवाळी अंकाच्या संपादकाकडे जाऊन घेऊन जाण्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचण्याचा सोशल मीडिया हा मी मार्ग निवडला. तो सोपा आणि अधिक सोयीस्कर वाटला. यात मला जेवढा फायदा झाला तेवढे नुकसानही झाले. काही लोकांनी माझे नाव, लोगो डिलीट करून स्वतःच्या नावाने ती व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. इंटरनेट मायाजालामध्ये ती बऱ्याचदा माझ्यापर्यंत पोचली. त्यावेळी माझ्याही मनाला वेदना झाल्या, परंतु काही इलाज नव्हता. काही वेबसाईटवाले माझ्यापर्यंत पोचले आणि त्यांनी माझ्या नावाचं क्रेडिटसह ती व्यंगचित्र त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. त्यापैकी काही वेबसाईट या परदेशातील होत्या. काही साप्ताहिकांमध्ये तसेच दिवाळी अंकामध्येही संपादकांनी माझे संपर्क साधून व्यंगचित्रांची मागणी केली आणि प्रसिद्धीही केली. याशिवाय नवी मुंबईमधील सिंधुदुर्ग जिल्हावासीय वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये तसेच
वेंगुर्ला तालुका मराठी साहित्य संमेलनामध्ये माझ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरवले गेले होते. त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला होता. सर, आपल्या या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. बरं, व्यंगचित्रकार म्हणून अजून कुठे आपली दखल घेतली का? आणि व्यंगचित्रकार म्हणून तुम्हाला काही पुरस्कार मिळालेत का? किंवा याबाबत आपल्याला काही खंत आहे का? याबाबत तुम्ही काय सांगू शकाल? रसिकांची पसंती हाच माझा पुरस्कार असं सांगून मी माझी काही खंत लपवणार नाही. खरं सांगायचे तर कोकणात मालवणी म्हणून विविध कलेमधील कलाकारांचा गौरव पुरस्कार दिला जातो. अगदी रील स्टार यांनासुद्धा पुरस्कार दिला जातो. मात्र मालवणी साहित्य क्षेत्रात व्यंगचित्राची अजून तरी दखल घेतली गेलेली नाही. याची मला खूप खंत आहे. मला शासकीय अधिकारी म्हणून तसंच लेखक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले. मात्र व्यंगचित्रकार म्हणून, विशेषतः मालवणी व्यंगचित्रकार म्हणून मालवणी कलाक्षेत्रात अजून तरी दखल घेतली गेली नाही. याबद्दल मला खूप खंत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दैनिकामध्ये व्यंगचित्रकार म्हणून माझ्यावर एक लेख प्रसिद्ध झाला आणि आज आपण आपल्या वाहिनीवर माझी एक मुलाखत प्रसिद्ध घेत आहात. त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि समाधान आहे. आपण माझ्या मालवणी व्यंगचित्र कलेची दखल घेतली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला आभारी आहे. सर, सध्या नवीन पिढीतील व्यंगचित्रकार आहेत किंवा नवोदित कलाकार या क्षेत्रात येऊ पाहतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? हे बघा, मी स्वतःला नवोदितच समजतो. अजून काही मी प्रस्थापित वगैरे व्यंगचित्रकार समजत नाही. तरीही मला जे व्यंगचित्र काढायला यात इच्छुक आहेत त्यांना असा सल्ला द्यावा असं वाटतो की व्यंगचित्र काढताना त्यात अश्लीलता किंवा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घेऊन एक निखळ मनोरंजन करून रसिकांना किंवा जे कोण व्यंगचित्रकारांचे आस्वाद घेऊ इच्छितात त्यांना निखळ मनोरंजन, मार्मिक ज्ञान देणे आवश्यक आहे. त्याच्याकडे तुम्ही जास्त कल दिला पाहिजे. या क्षेत्रात नवीन व्यंगचित्रकारांची खूप गरज आहे. कारण जुन्या पिढीमध्ये जे व्यंगचित्रकार होते त्याच्यानंतर आता त्यामान्य व्यंगचित्रकार फार कमी आहेत. त्यामुळे नवीन कलाकारांनी यात नक्की यावे, आपली कला वृद्धिंगत करावी आणि सामाजिक प्रश्नामध्ये व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करावे ही मी इच्छा इथे व्यक्त करतो. तुम्ही आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओत येऊन मालवणी भाषेतील व्यंगचित्रकला याबद्दल जो संवाद साधला त्याबद्दल आभारी आहे. फार कष्टानं आपण आपल्या कलेमधून लोकांपर्यंत पोहोचलात आणि मालवणी भाषा लोकांपर्यंत पोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहात. याचं कौतुक करावं तेवढं थोडंच. तुमच्या पुढील वाटचालीस आमच्या श्रोत्यांकडून आणि आकाशवाणी परिवाराकडून शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण व्यंगचित्रकला याविषयी संजय घोगळे यांची गीतांजली जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ऐकूयात काही मराठी चित्रपटातील गाणी.